पैशाने सगळ्याच यंत्रणा प्रभावित केल्या जातात असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। हगवणे कुटुंबियांचे पोलीस खात्यामध्ये अनेक ओळखीचे अधिकारी आहेत। शशिकांत चव्हाणांवर झालेले आरोप हगवणे प्रकरणामध्ये लिंक आहे, ते तपासले पाहिजेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। शशिकांत चव्हाणांवर अनेक गुन्हे दाखल आहेत असा सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। शशिकांत चव्हाणांकडे इतकी मालमत्ता कशी आली याची चौकशी करावी असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। काय सांगाल, तुम्ही गंभीर असे आरोप जे आहेत आता शशिकांत चव्हाणांवर केले आहेत आणि गुन्हे दाखल असल्याचे देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकले, काय नक्की तुम्हाला सांगायचं यामध्ये? नाही, मी शशिकांत चव्हाण असतील किंवा कोणीही असेल, आम्ही पोलीस खात्याचा आदर करतो। पोलीस खात्याबद्दल किंवा एकूण कायद्याबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे। मात्र वैष्णवी हगवणे प्रकरणाला ज्या पद्धतीने एका वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न झाला आणि मग आम्ही असा विचार केला की हे असं का होतंय, तर त्याचं कारण एक तर गडगंज पैसा आहे। पैशाने या सगळ्या यंत्रणा प्रभावित केल्या जात आहेत। दुसरीकडे हगवणे कुटुंबाचे जसे राजकीय वरदहस्त त्यांच्यावर आहे, अनेक राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत, तसेच पोलीस खात्यात अनेक अधिकारी त्यांच्या ओळखीचे आहेत। त्यामुळे पोलीस खात्यात त्यांना मदत करू शकणारे आणि त्यांच्या संबंधाने असणारे अधिकारी कोण आहेत याची ज्यावेळेला आम्ही माहिती घेत होतो केस स्टडी म्हणून, तेव्हा आम्हाला शशिकांत चव्हाण यांची माहिती मिळाली। आणि हे फार गंभीर आहे की शशिकांत चव्हाण यांची एवढी सगळी प्रॉपर्टी येणं कठीण आहे। त्यांच्यावर मला वाटतं ते यवतला असतानाचा गुन्हा दाखल आहे, ते इकडे पुण्यात चाकणला वगैरे होते भोसरीत, तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। साधारण 307चा गुन्हा दाखल आहे, ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे आणि या सगळ्या गुन्ह्यांमध्ये ते जामिनावर बाहेर आहेत। माननीय गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे, आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की याच्यात कृपया तुम्ही पक्षीय राजकारण बघू नका। PI असणाऱ्या व्यक्तीचा पगार किती असतो आणि खरंच एखाद्या साधारण PIला एवढं सगळं हे वैभव उभं करणं शक्य आहे का? त्यांच्या मालमत्तेचे, त्यांच्या प्रॉपर्टीचे नेमके स्त्रोत